हस्तांदोलन म्हणजे सेकंड या टॉपिकवर विचारला जाणारा अजून एक महत्त्वाचा प्रश्न मुंबई येथे प्रचार सभेच्या दरम्यान काही आमदार जमले होते. त्या सर्वांनी एकमेकाशी हस्तांदोलन केले. तेव्हा एकूण हस्तांदोलन 66 आहेत तर प्रचार सभेमध्ये किती आमदार असतील? आता यापूर्वी कशा प्रकारे प्रश्न विचारला जायचा का आमदारांची संख्या दिली जायची आणि हस्तांदोलन किती होतील असं विचारलं जायचं. आता हस्तांदोलन एकूण दिलेले आहेत आणि आमदारांची संख्या विचारलेली आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. जी संख्या दिलेली आहे ती एकूण हस्तांदोलन आहेत. ओके. आणि आमदारांची संख्या काढायची आहे. तर सूत्र आहे तुम्हाला n गुणिले n वजा 1 भागिले 2. आपण या पद्धतीने प्रश्न सोडवत होतो. त्या दिलेल्या आमदारांची संख्या गुणिले त्यातून 1 वजा करा भागिले 2 करा. तुम्हाला एकूण हस्तांदोलने मिळतील. ओके. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवायला घेतलाय. आता इथे जर पाहिलं तर n वजा 1 बरोबर हे 2 66 तिकडे जाणार आहे 66 ला गुणिले म्हणजे n वजा 1 या ठिकाणी किती होणार आहे 132. आता n आणि n वजा 1 म्हणजे ह्या ज्या दोन संख्या आहेत ह्या नैसर्गिक संख्या असून त्या एकामागोमाग येणाऱ्या आहेत आणि ज्या एकामागोमाग येणाऱ्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार 132 येतो. मग अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार ज्या संख्या एकामागोमाग पण येतात आणि त्यांचा गुणाकार 132 पण येतो त्या संख्या आहेत 12 गुणिले 11. आले लक्षात? त्यांचा गुणाकार किती येतं 132. म्हणजे या ठिकाणी आपल्याला n शोधायचा होता म्हणजे मोठी संख्या शोधायची होती कारण ही n वजा 1 म्हणजे ही लहान संख्या आहे आणि मोठी संख्या किती आहे 12. म्हणजे या ठिकाणी n ही जी आमदारांची संख्या आहे ती त्या ठिकाणी किती आहे 12. म्हणजे एकूण त्या ठिकाणी किती आमदार होते 12 आमदार होते म्हणजे पर्याय क्रमांक 1. आले लक्षात?